सन्माननीय अतिथी या ठिकाणी आपण पाहतोय करंजाडे गावच्या रोशनजी गायकर यांचा मात्र सन्मान आपण मंचावरती करतोय. ऑन स्क्रीन आपण पाहता स्पर्धेचे आयोजक रुपेशजी शेंडे साहेब यांच्या शुभ हस्ते रोशनजी गायकर यांचा सन्मान आपण करतोय. हॅलो. त्यानंतर कुडाबे गावचे आमचे मिलिंद पाटील यांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. परंतु पहिल्या इनिंग साठी जाऊया पुन्हा आमचे साथी कॉमेंटेटर मानस मनोरे यांच्याकडे. हॅलो. धन्यवाद शुभमजी म्हात्रे सर. मैदानाच्या आतमध्ये मात्र मॅच ऑन केली जाते. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पहिला बॉल फोलर लेनचा चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूवरती वेग आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे. फलंदाज बीट झालेत. पहिला बॉल मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या डॉट बॉलने मात्र पहिल्या षटकाची सुरुवात केली जाते. सलामीची जोडी आपण पाहतोय. फलंदाज विनायक आणि त्यांच्यासोबत रोहन ही सलामी फलंदाजांची जोडी. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू यॉर्क लाईनचा बॉल मात्र या ठिकाणी फेकला जातो आहे आणि डॉट चेंडूची सांगता मात्र मैदानाच्या आतमध्ये होती आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पिवांचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज सुमित भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा अँगल वापरला जातो आहे आणि चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज सुमित भोईर यांनी. आखूड टप्प्याचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ शरीरावरती जाऊन आदळला गेला. पंच आमच्या दिशेने मात्र इशारा करतील लेग बाईटचा आणि यावेळेस एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच मिळते. संत आणि सावध सुरुवात म्हणावी लागेल. किरण 11 ट्रॉम्बे कोईवारा बराचसा लांबचा प्रवास त्यांनी केलेला आहे आणि त्याच्यानंतर मात्र या स्पर्धेमध्ये ते सहभागी झालेत. दहिसर संघाचा जर आपण विचार केला तर त्यांचा देखील बराचसा लांबचा प्रवास आहे आणि त्याच्यानंतर मात्र या मॅचमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेचा आणखीन एक चांगला चेंडू. काय कमालीची गोलंदाजी केली जाते. अगदी आपण पाहिलं प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावरती फेकला जातोय. त्याच्याच बरोबरीने वेगावरती चांगलं नियंत्रण आहे. लाईन आणि लेंथ चांगली आहे आणि पूर्णपणे फलंदाजांना मात्र स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकून ठेवण्याचं काम करतायत ते म्हणजे गोलंदाज सुमित भोईर. पहिले षटक कसं असावं याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण सुमित भोईर देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस खराब कामगिरी. डाऊन द लेग साइड. पंच आमच्या दिशेने 2 हात समांतर करतील. वाईट चेंडूचा इशारा मात्र आमच्यापर्यंत पोहोचला जातो आहे. कधी कधी आपण पाहतो निकेत सर की कौतुक केलं की नजरही लागते आणि यावेळेस आपण गोलंदाजांचं बरंचसं कौतुक केलं परंतु वाईट बॉल हा यावेळेस येताना आपल्याला गोलंदाज सुमित भोईर यांच्याकडून पाहायला मिळतो आहे. तुमची लाईन आणि लेंथ हीच तुमची खरी ताकद आहे कारण याचा गोलंदाज ते तुमचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असतं. यावेळेस देखील बाकफुटला गेल्यात. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न वारंवार आपण पाहतोय. त्याच टप्प्यावरती चेंडूची पिचिंग केली जाते. ऍक्शन रिप्ले मैदानाच्या आतमध्ये. आणि या ठिकाणी आपण पाहतोय दहिसर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि दहिसर गावचे बिंदास भोईर साहेब यांच्या माध्यमातून दहिसर टीमला बऱ्याचशा शुभेच्छा आलेल्या आहेत. बिंदास भोईर साहेब दहिसर जर आपण आला असाल तर आपण व्यासपीठावरती यावं. त्यांनी बऱ्याचशा शुभेच्छा दहिसर टीमला दिल्यात. वाईट बॉल येतोय. पंच आमच्या दिशेने 2 हात समांतर करतील. इट इज अ डेफिनेटली वाईट बॉल. वाईटच्या बरोबरीने आपण पाहतो स्कोर बोर्ड पुढे सरसावला गेलाय. 3 धावा यावेळेस स्कोर कार्ड वरती येतील. रात्रीचं सत्र आपण पाहतोय घड्याचा काटा जवळजवळ 10च्या जवळपास पोहोचला आणि अजूनही आपण पाहतोय की पहिल्या फेरीतील तिसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळते. यापुढील मॅच एक चांगली बॅटल. एका बाजूला समायरा 11 वहाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल मिडॉन मध्ये ट्रॅव्हल केलाय. रनआउटची संधी वेगाने येत आहेत आणि एक धाव मात्र मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी चोरटी पूर्ण केली जाते. एका धावेच्या बरोबरीने पिवांच्या पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं. किरण 11 ट्रॉम्बे संघाच्या धावा आहेत त्या धाव फलकावरती बिनबाद 4 धावा.
वरती पाहायला मिळतील. अतिशय संत आणि सावध सुरुवात मैदानाच्या आतमध्ये केली गेलेली आहे. या ठिकाणी या सन्माननीय स्वप्नीलजी घोरपडे साहेब ज्यांचं आगमन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. मी स्वप्नील घोरपडे साहेबांना विनंती करतोय की आपण अतिथी मंचावरती येऊन विराजमान व्हावं. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत असेल. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज आदित्य पाटील. पहिला बॉल बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका. दोन खेळाडूंच्या मधोमध चेंडू मधून गॅप शोधलाय. वेगाने बॉल ट्रॅव्हल करतोय अगदी बंदुकीच्या गोळीच्या वेगाने. चेंडू बघता बघता सीमा पार. धावा मिळतील 4 चौकार. इस बार भी गेंद हवा में गई थी. खिलाड़ी थे वहां पर. कैच को अंजाम दिया जाएगा और पहला झटका मिलेगा. नवीन फलंदाज नेट क्रमांक 3 वरती भावेश तुर्भेकर मैदानाच्या आतमध्ये मात्र इन केले जात आहेत. पहिला धक्का मिळाला बॅटिंग टीम किरण 11 ट्रॉम्बेला. धावफलकावरती धावा आपण पाहतोय. 10 धावा पाहायला मिळतात. 10 लॉस ऑफ 1 विकेट ही स्थिती आहे बॅटिंग टीमची. यावेळेस पुनश्च एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित नाही आहेत. डीप मध्ये बॉल स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल केला गेलाय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. तत्पूर्वी चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि 2 धावा धावून पूर्ण केल्या जातील आणि 2 धाव्यांच्या बरोबरीने आता 12 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. अजूनपर्यंत धावांचा डोंगर उभा करण्यामध्ये यश मिळत नाहीये. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं ट्रॉम्बे कोळीवाडा, परंतु अजूनही तो रंग दिसला नाहीये. प्रहार केला यावेळेस. ताकदीचा वापर केला. यावेळेसचा फटका चांगला देखील आहे. बॉल सरळ जाईल मिड विकेट सीमा रेषा पार आणि ठोकलाय दर्जेदार षटकार.
षटकांचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. बघा दहिसर टीम तुमच्यासाठी टाइम अलर्ट आहे आणि प्रत्येकासाठी आहे. त्यामुळे इथे टाइम आमच्या स्कोरर यांनी लावलाय आणि जर 4 षटकं 20 मिनिटांच्या आतमध्ये पूर्ण झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक्स्ट्रा प्लेअर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. यावेळेचा आखूड टप्प्याचा बॉल होता. शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. अगदी 4थ्या-5व्या स्टंप वरती चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली. बॉल अगदी झपकन निघून गेलाय विकेट किपर यांच्या हातामध्ये आणि या निर्धाव बॉलनी मात्र सुरुवात केली जाते. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सुमित भोईर ज्यांनी षटक क्रमांक 1 हाताळलं होतं तोच गोलंदाज पाहायला मिळेल. यावरचा पंचांकडे अपील मागितली जाते. लोअर फुलटॉस बॉल होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडू आणि बॉलचा संपर्क आपल्याला प्रॉपर होताना पाहायला मिळत नाहीये. यावेळेस एकच धाव गेंडली जाईल. तुम्हाला आता धावा बनवायचे प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये जरी तुमच्यासमोर अडचणी आहेत तरी अडचणींना तुम्हाला सांगावं लागेल की तुमचा हौसला तुमची हिंमत किती मोठी आहे आणि आता वेळ देखील आली आहे. कारण मी नेहमी सांगतो जो असेल जिद्दी त्याला मिळेल प्रसिद्धी आणि तुम्हाला प्रसिद्धी मिळवायची असेल तर जिद्द दाखवावी लागेल. यावेळेस पण फटका मारण्याचा प्रयत्न. बळीची बाहेरची कडा विकेट किपर यांच्या हातामध्ये मात्र झेल टिपला गेलाय आणि आपण पाहतोय क्वाड बिहाइंडच्या स्वरूपामध्ये फलंदाज विनायक कोळी होतील बाद. किरण 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघाला दुसरा धक्का. क्रमांक 4 वरती आपल्याला जाताना पाहायला मिळतील जिथे आतापर्यंत 2 फलंदाज मात्र बाद झालेत. किरण 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघाच्या आणि नवीन जयेश कोळी मात्र मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. चांगली गोलंदाजी सुमित भोईर यांचं कौतुक नक्कीच करावं लागेल. यावेळेस देखील आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न. लगी तो छगी पण छगी नाही लगी असं म्हणायला पण आता हरकत नाहीये. मिस्टामिंग स्ट्रोक होता. बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क होत नाहीये आणि डॉट बॉल मात्र पाहायला मिळतोय. एखादा गोलंदाज जेव्हा चांगली गोलंदाजी करतो तेव्हा त्याला सन्मान देणं पण फार महत्वाचं असतं निकेत पाटील सर. कारण चांगल्या गोलंदाजीला दिलेला सन्मान एका चांगल्या खेळाडूची ओळख असते. यावेळेस मी म्हंटल परंतु तरीही प्रहार करण्याचा मात्र प्रयत्न केला गेलाय आणि यॉर्क लाईन वरती मात्र हा बॉल पाहायला मिळतोय. जर तुमचा यॉर्कर स्टंप मध्ये असेल तर तुम्ही त्याला हेलिकॉप्टर शॉटने मैदानाच्या बाहेर मारू शकता पण जर तुमचा यॉर्कर वाईड लाईनला असेल तर तो चेंडू मात्र खेळणं फार कठीण असतं. आणि यावेळेस आपण पाहिलं अगदी ब्लॉक हॉल मध्ये वाईड यॉर्कर आणि डॉट बॉल फेकला गेलाय. येथून देखील यॉर्कर. हा स्टंप मधला यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षरशः फलंदाज मात्र आपले नांगे टाकतात गोलंदाज भोईर यांच्या समोर असं म्हणायला हरकत नाहीये. सिंगल धाव मात्र यावेळेस एकवटली जाईल आणि या सिंगल धावेच्या बरोबरीने षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. किरण 11 ट्रॉम्बे कोळीवाडा टोटल धाव संख्या धाव फलकावरती येते ती म्हणजे 21 लॉस ऑफ 2 विकेट. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांमध्ये 5 धावा देत असताना एक फलंदाज बाद केलाय सुमित भोईर यांनी. कौतुकास्पद षटक राहिलं. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं सुमित भोईर चांगली गोलंदाजी केली ज्याच्यामध्ये फक्त धावा दिल्या 3 आणि तिसऱ्या षटकामध्ये त्यांनी 2 दिल्या. यावेळेस काय होतंय मैदानाच्या आतमध्ये एक धाव होती तिथे 2 धावा
मात्र बहाल केल्या जात आहेत. खराब क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. फिल्डिंग युनिट चांगलं असणं फार महत्त्वाचं आहे. निकट सर जेव्हा 2011 मध्ये टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला तेव्हा सर महेंद्रसिंग धोनी यांना प्रेस कॉन्फरन्समध्ये विचारलं गेलं की वर्ल्ड कपमध्ये तुमचं सगळ्यात चांगलं काय झालं. तेव्हा त्यांनी सांगितलं आमची बॅटिंग बॉलिंग चांगली होती पण सगळ्यात चांगली आमची फिल्डिंग होती आणि त्यामुळे 2011चा वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये आम्हाला मदत झाली. आणि त्यामुळे मी सांगतो की फिल्डिंगचं योगदान फार इम्पॉर्टंट आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय सोडलाय चेंडू. दैवापेक्षा कर्मावर भरोसा मित्र म्हणून ठेवायला पाहिजे. कारण दैव बलवत्तर असो नसो कर्म बलवत्तर असले तर तुम्हाला यश मात्र नेहमी मिळतं. परंतु यावेळेस चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला असं वाटलं वाईड असेल परंतु तसं नाहीये. जसं दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. आणि यावेळेस डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. फुल टॉस बॉल. पंचांचा बीमरचा नो बॉलचा इशारा येतोय. सोने पे सुहागा बिना दसरा बिना दिवाळीचा बोनस 1+6 मिळतील 7 धावा. ठोकलाय षटकार. मध्ये होतो आणि ज्या विठू माऊलीची आशीर्वादाची सावली आपल्यावरती आहे त्या विठ्ठलाचं त्या पांडुरंगाचं अतिशय भक्तिमय गीत आपण या ठिकाणी नक्कीच ऐकलं. यावेळेस प्रार करण्याचा प्रयत्न अगदी गुडगा टेक तमाशा देख. हा फटका खेचलाय बॉल सरळ निघून चाललाय दोन खेळाडूंच्या मधोमध परंतु निर्णय येणं अजूनही बाकी आहे. यस इट इज 4 चौकार. जातील आणि या 4 धावेच्या बरोबरीने बऱ्याचशा कालांतराने थांबलेली धावसंख्या शिला मात्र आता वेग प्रदान करून दिला जाईल आणि टोटल होतोय तो म्हणजे 34 अर्थातच 34 धावा ऑन स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाजाने आक्रमण करण्याची सुरुवात केली आहे. जयेश कोळी नंबर 4 वरती आल्यात आणि इथून मात्र आता आक्रमण दाखवतायत. यावेळेस देखील प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु गोलंदाजाने पण सांगितलंय की मैंने भी कच्ची गोटिया नाही केली आहे. माझ्याकडे पण चांगला अनुभव आहे. माझ्याकडे चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. माझ्यामध्ये गुणवत्ता कौशल्य आहे आणि या सगळ्या गोष्टी मात्र आता मैदानाच्या आतमध्ये दाखवताना गोलंदाज अजय पाटील यांना आपण पाहतोय. बराचसा मार त्यांना बसलाय त्याच्यानंतर देखील डॉट बॉलने कमबॅक केलं जातं षटक क्रमांक 4 मध्ये. यावेळेस रडार मधला बॉल स्लॉट मध्ये होता अगदी स्टँड अँड डिलिव्हरचा फटका स्टँड्स मध्ये देखील डिलिव्हर केलाय. जयेश कोळी यांच्या बॅट मधून आमदार चषक ब्रँडेड षटकार. मैदानाच्या आतमध्ये चेंडू पुरवायचा आहे. ऑर्गनाइज कमिटी विनंती असेल की मैदानाच्या आतमध्ये आपण बॉल द्या लगेच. चला पुढील मॅच असेल एका बाजूला टीम समायरा 11 वहाळ आणि त्यांना फाईट करताना श्री दत्त गणेश खांदा. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस साठी यावं ही विनंती असेल. षटकार आलाय. षटकाराच्या बरोबरीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 40 धावा आता स्कोर कार्ड वरती येताना पाहायला मिळतील. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न LBW लेग बिफोरची अपील या ठिकाणी केली होती. 3 स्टंपच्या मधोमध सापडलेत फलंदाज जयेश कोळी आणि होतील LBW अर्थातच लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात बाद.
षटक क्रमांक 4चा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं आणि केरळ 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघाच्या धावा आहेत त्या धावफलकावरती 3 बाद 40 धावा यावेळेस स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात. नवीन फलंदाज भावेश कोळी एनॅट क्रमांक 5 वरती मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. निकेत सर, जर आपण पाहिलं प्रत्येक षटकामागे आतापर्यंत 10.00 ची सरासरी लाखली गेली आहे, कारण 4 षटकांमध्ये 40 धावा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच जमवल्या गेल्यात. आणि आता शेवटच्या षटकाचा खेळ मात्र शिल्लक असेल आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज राहुल पाटील शेवटच्या षटकासाठी मात्र येत आहेत. आणि महाराष्ट्र भूमीमध्ये या मॅचेस या ठिकाणी आपण नक्कीच पाहतोय. शेवटच्या षटकाचा खेळ मात्र सुरू केला जाईल. राहुल पाटील तयार आहेत. पहिला बॉल आखूड टप्प्याचा होता. दिशा से भटके तो पडेंगे फटके. चेंडू फाईल एक सीमा पार. चौकार 4. धाव फलकावरती मात्र आता जमवले जातील 4 पे 4. अर्थातच 44 धावा स्कोर बोर्ड वरती येत आहेत. यावेळेस प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका चांगला. वा क्या बात आहे. स्लॉट मधला बॉल. आम्हाला आवडत नाही तडजोड, कारण आम्ही करतो फक्त तोडफोड. सीमा पार. षटकार. मिळतोय. यावेळेस आणखीन एक प्रहार करण्याचा प्रयत्न. वेट वॉच टाइम अँड देन इटचा फटका. लॉंग ऑफ मध्ये ट्रॅव्हल केलाय. सिंगल पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. अगदी चित्याच्या चपळाईने मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये मात्र नक्कीच म्हणावी लागेल. आणि या 2 धावेंच्या बरोबरीने धाव फलकावरती 52 धावा जमवल्या जात आहेत. 52. शेवटचं षटक महागडं. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये आपण पाहिलं होतं निकेत सर, बऱ्याचशा कमी धावा आल्या होत्या. जर आपण पाहिलं तर फक्त 21 धावा होत्या 3 षटकांमध्ये, आणि त्याच्यानंतर मात्र बराचसा प्रहार केला जातोय. यावेळेस पंचांचा लेगबाईचा सिग्नल येईल. सिंगल धाव मात्र मिळाली जाते. मागील षटकामध्ये आपण पाहिलं गोलंदाज आले होते अजय पाटील. त्यांच्यावरती आक्रमण चढवलं आणि तब्बल 19 धावा त्या षटकामध्ये कुठून काढल्या. आणि आता नवीन गोलंदाज आले राहुल पाटील. त्यांच्यावरती देखील आक्रमण चढवलंय आणि 4 बॉलमध्ये आतापर्यंत 13 धावा दिल्यात. फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल केलाय. गेंदबाज रह गया हक्का बक्का आणि दिया मौका तो लगाया छक्का. मिळतील 6 धावा. षटकार. 19 धावा खर्च केल्या गेल्या 5 चेंडूंमध्ये. गोलंदाज राहुल पाटील. अक्षरशः फलंदाजांनी आता मात्र आक्रमण पवित्र धारत केलाय. यावेळेचा बॉल मध्ये स्लॉट होता. पाठवले त्याला बाहेरच्या प्लॉट मध्ये. फटका दमदार, वजनदार, असरदार, शानदार. सीमापार. षटकार. 5 महिन्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये संपला जातोय. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं केरळ 11 ट्रॉम्बे कोळीवाडा संघाने धावा जमवल्या. तर धावफलकावरती तब्बल 65 अर्थातच 65 धावा. आणि आता आव्हान ठेवलं जाईल आई गावदेवी दहिसर संघासमोर. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी डबल 6 अर्थातच 66 धावेंची गरज. डीजे. पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी नक्कीच केला जाईल. एका बाजूला समायरा 11 वहाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये श्री दत्त गणेश खांदा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी यावं. श्री दत्त गणेश खांदा आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ पाहायला मिळेल समायरा 11 वहाळ. दोन्ही टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस झाला पाहिजे.
या ठिकाणी समायरा 11 वहाल टीमचे कॅप्टन येत आहेत. विनंती असेल अपोजिट टीम श्रीदत्त गणेश खांदा कॅप्टन पाठवा, कारण की जर पहिला चेंडू पडण्याच्या आधी टॉस झाला नाही तर पेनल्टी दिली जाईल. हॅलो हॅलो. श्रीदत्त गणेश खांदा जर पहिला बॉल पडायच्या आधी कॅप्टन आला नाही लगेच तर मात्र पेनल्टी दिली जाईल. स्ट्रिक्ट रूल्स आहेत, त्यामुळे लगेचच कॅप्टन पाठवा. स्मायरा 11 वहाल आणि त्यांच्या विरोधात आपण संघ पाहतोय श्रीदत्त क्रिकेट संघ धाकटा खांदा. दोन संघांदरम्यान टॉस करूया आपण. पंकजी नागावकर आमचे प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते. धाकटा खांदा हा कॉल. स्मायरा 11 वहाल संघाने टॉस या ठिकाणी जिंकला आणि जो काही निर्णय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. 5 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. पहिले 2 षटके पॉवर प्ले 1 पॉवर प्ले 2 एक रिव्ह्यू असेल फक्त भीमर साठी. बाकी कुठल्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू नसेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं होतं. किरण 11 ट्रॉम्बे कोईवाडा संघाने सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये फक्त 21 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आणि तब्बल पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 65 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. येणारे 30 चेंडू आहेत आणि विजयासाठी 66 धाव्यांची गरज. आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे होणार हे ऐकवण्यासाठी आपण वळूया आमचे साथी समालोचक मित्र शुभम म्हात्रे सर यांच्याकडे. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच माणस. आपण सामन्याला या ठिकाणी सुरुवात करूया. जिथे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना किरण 11 ट्रॉम्बे कोलीवाडा या संघाने धावा तब्बली बनवल्यात त्या 65 आणि 66 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय. ते आता पहिलाच बॉल हा पण ट्रॅक पुलचा फटका. पुल इज नाव सक्सेसफुल. पहिल्याच बॉल वरती धमाका पाहायला मिळाला. तो बॅट्समन अजय पाटीलच्या पाठमधून हा षटकार. दुसरा चौकार.
षटकार चौकार अशी चांगली आक्रमक सुरुवात. ओ यावेळेला विशेप मध्ये सरळ बाटणं ब्लॅक स्क्रीन आणि कॅमेरामॅनच्या वरतून ठोकला हा सलगचा दुसरा चौकार 4. सुरुवातीचे 3 चेंडू आणि 3ही चेंडू आपण सीमारेषा पलीकडे पाहिलेत. पहिला षटकार स्टेजवर पहिला षटकार त्यानंतर दुसरा चौकार आणि तिसरा देखील आलाय चौकार. एकूण 3 बॉलवरती फलंदाजी करत असताना आता दहिसर टीमची धावसंख्या पोहोचली आहे ती 14 आकड्यावरती. राईट आर्म राऊंड द विकेट साइड चेंज केली आहे. गोलंदाज तयार आहे. साइड चेंज करून हा फटका एक्झिक्यूट केला. फरक पडणार नाहीये फलंदाजाला. राईट आर्म ओव्हर द विकेट न या नाहीतर राऊंड द विकेट न फलंदाज मात्र या शैलीमध्ये करेल फलंदाजी. आणखीन एक बिग हिट षटकार. बाला चौथ्या बॉल वरती देखील षटकार आपण पाहिलाय. फक्त षटकार आणि चौकारांची भाषा बोलणारा हा खेळाडू अजय पाटील आपण ऑन स्ट्राईक एंड वरती पाहतोय. तब्बली 4 बॉल नंतर 20 धावसंख्या धावफलक्यावरती. गोलंदाजी मार्क वरती पहिला गोलंदाज आपण भावेश कोळीला पाहतोय. अगदी पहिल्या षटकात आणि कमर तोड फलंदाजी आपण अजयची पाहिली आहे. पूर्णपणे अंडर प्रेशर मध्ये आलाय भावेश हा गोलंदाज. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात दहिसर टीमसाठी अजयने करून दिली आहे. अहो या वेळेला खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी हा पिच चेंडू होता. गुडलाईन स्पॉट वरती बॉल पडला आणि शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिलाय. मिळेल ते एक सिंगल रन. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 21 आकड्यावरती 21. शेवटचा चेंडू मात्र अजून बाकी आहे. मिलिंद पाटील आता स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल जिथे 21 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू भावेश कोहलीचा. हा चेंडू सुरेखरित्या पाहायला मिळाला. पहिलाच षटकाची होईल समाप्ती पहिल्या ओव्हर नंतर जिथे 66 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी गावदेवी दहिसर या संघाला करायचा होता तिथे पहिल्या ओव्हर मध्ये तब्बली धावा आल्या त्या विदाउट लॉस 21. एकवीस धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हर नंतर जिथे आपण अजय पाटीलची धुव्वाधार बॅटिंग 4-5 बॉल वरती पाहिली. 5 बॉल आणि 20 वरती तो या ठिकाणी फलंदाजी करतोय. त्याचा साथी खेळाडू आपण मिलिंद. एक चेंडू आतापर्यंत फेस केला. एक चेंडू वरती धाव मात्र आली नाहीये. धावसंख्या टोटली 21 झाली. गोलंदाज भावेश तुर्बेकर इन ॲट 2 या क्रमांकावरती. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. 66चा पाठलाग करताना सुरुवात चांगली झाली आहे ती दहिसर या संघाची. ओ बावेचा हा चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर तैनात होते. फिल्डिंग चांगली होती परंतु त्या दरम्यान एक धाव मात्र चोरून काढली आहे. सिंगल रन पहिल्या बॉलवरती. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पोहोचेल ती 22 या आकड्यावरती. मिलिंद पाटील ऑन स्ट्राईक एंड वरती. दोन्ही सलामीवीर अजून मैदानात आहेत. गतीमध्ये परिवर्तन. थोडासा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न. हलक्या गतीने हा चेंडू फुल टॉस होता. समोरच्या दिशेने विभागात खेळलाय. आणखी एक सिंगल रन. 2 चेंडू 2 सिंगल.
दोन सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली ती 23 वरती. 66चा पाठलाग करत असताना 23 धावा गावदेवी दहिसर टीमनं आतापर्यंत बनवल्यात. यावेळेला फटका छान खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून गॅप मधून बॉल जाईल सीमा पार. येतोय चौकार 4. पण फलंदाज अजय पाटीलच्या बाट मधून पाहिला. अगदी या मैदानाच्या चौफेर फटकेबाजी अजयची चालू आहे. यावेळेस ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली झाली आहे, परंतु एक सिंगल रन या चेंडूवरती सहज कंप्लीट. सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या चेंज, धावसंख्या पोहोचेल ती 28 या आकड्यावरती. या षटकातील उर्वरित अजूनही 2 चेंडू मात्र बाकी आहेत, 2 बॉल बाकी आहेत. 28 धावा या षटकामध्ये. गोलंदाज आपण भावेशला पाहतोय, व लोअर फुल टॉस होता. पुढच्या ऑन साइडला फटका, सिंगल रन वेगाने कंप्लीट झाली. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. थ्रो थोडासा चुकीचा होता, परंतु मागच्या बाजूला आपण विकेट किपरच्या मागे बॅकअप चांगला होताना पाहिलाय. अवघी एक सिंगलच्या साह्याने धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या पोहोचली ती 29 या आकड्यावरती. अगदी चांगला खेळ चालू आहे. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघ दूरवरचा प्रवास करून या स्पर्धेसाठी दाखल झालेत. इथून यॉर्कर पद्धतीचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय. सिंगल डबल साठी परतले. दुसरी धाव इथे पाहावं लागेल. दुसरी धाव यस डेफिनेटली महाग ठरतीय. रणऊच्या साह्यानं एक मोठा धक्का. सलामीवीर खेळाडू मिलिंद पाटील बॅक टू द पवेलियन. या ठिकाणी आमच्या भविष्यातील साठी कॉमेंटेटर व्हीपी विनायकजी पाटील आहेत. प्रचंड मेहनत त्यांनी देखील स्पर्धेसाठी घेतली. त्यांच्या माध्यमातून आपण मॅन ऑफ द सिरीजची जी फलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजाची जी सायकल पाहतोय ती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. 2 ओव्हर नंतर धावसंख्या धावफलक्यावरती 30 लागली. 66चा पाठलाग या ठिकाणी करायचा होता. 30 झाल्यात. अजून देखील 18 बॉल आणि 36 धावसंख्येची गरज. तिसरा गोलंदाज पार्थ. पार्थ येतोय गोलंदाजीच्या मार्क वरती. पहिलाच बॉल फुलर लेनचा पाहिलाय. ऑन साइडला सरळ बॅटनं हा फटका आपण पाहतोय. सिंगल रन, फक्त एक सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या पोहोचेल ती 31 या आकड्यावरती. 17 चेंडू आणि 35 धावसंख्येची गरज आहे. जिथे पहिल्या ओव्हर मध्ये अजय पाटीलच्या बॅट मधून आपण आक्रमण पाहिलं. त्यानंतर दुसरा गोलंदाज भावेश तुर्भेकरनं मात्र चांगली गोलंदाजी केली होती. संघाला कमबॅक थोडस करून दिलंय भावेशनं. त्यानंतर आता जिम्मेदारी आली ती गोलंदाज, तिसरा गोलंदाज आपण पार्थ या गोलंदाजावरती. सुरेख बॉल पाहायला मिळाला. अगदी कमी रनअपनं हलक्या गतीनं हा चेंडू डिलिव्हर केलाय. अगदी पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय आणि मात्र इथून निर्धाव चेंडूची सांगता. दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव पाहायला मिळालाय. इथून यावेळेस जागा बनवली आणि त्यानंतर गोलंदाजाला दाखवून दिली जागा. आउट ऑफ द पार्क, षटकार.
वेळेला थोडासा सरप्राईज चेंडू पाहायला मिळालाय. अगदी फलंदाज अजयला वाटलं होतं की हा चेंडू देखील वेगाने येईल, परंतु गोलंदाज पार्थनं हलक्या गतीने हा चेंडू डिलिव्हर केलाय. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं. मिळेल ती एक महज सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 38 या आकड्यावरती. 14 चेंडू 28 ची गरज. प्रत्येक बॉल मागे 2 धावांची सरासरी ठेवायची आहे. ओ या वेळेला पडल्यानंतर अक्षरशः हातभर बाहेर चेंडू टर्न होतोय. ही खासियत आहे पार्थ या गोलंदाजाची. अगदी कमी रनअप शॉर्ट रनअप आहे माणस या गोलंदाजाचा, परंतु रिदम आणि लेंथ चांगली आहे. युवा गोलंदाज, यंग गोलंदाज, आपण गोलंदाजी मार्क वरती आधी लेदर क्रिकेट देखील चांगला खेळणारा हा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. अगदी सुरेख चेंडूची मात्र सांगता झाली. शेवटच्या बॉलवरती धाव मिळणार नाहीये एकही. निर्धाव चेंडूची होईल सांगता. 3 ओव्हर नंतर टोटल झाली गावदेवी दहिसर या संघाची दी 38. इथून 12 बॉल बाकी आहेत आणि विजयासाठी गरज येते 12 चेंडू आणि 28 धावसंख्येची. बारा चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 28 धावसंख्येची. अगदी 14.00च्या आस्किंग रन रेट, रिक्वायर रन रेट धावा या ठिकाणी बॅटिंग करत असताना आई गावदेवी दहिसर या संघाला बनवायच्यात. भावेश वरती दुसऱ्या षटकाची जिम्मेदारी. ओ फर्स्ट बॉल, वॉटर स्ट्रोक, लांबलचक बिग हिट. अजयच्या बॅट मधून आसमानी आणि सुलतानी टोला पाहायला मिळालाय. षटकार. डीजे षटकार आलाय. पहिल्याच बॉल वरती आक्रमण. अगदी दहिसर संघाचा विचार आपण केला गेला तर आज रतनबुवा स्मृती चषक सारखी एक मोठी टुर्नामेंट खेळून हा संघ आज या स्पर्धेसाठी दाखल झालाय. रतनबुवाच्या टुर्नामेंट मध्ये ड्रेस कोड आपण त्याचा पाहतोय हा त्याच टुर्नामेंटचा. अगदी राजू पाटील यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की मी आमदार झाल्यानंतर 1 रुपयात मी सगळ्या टीमला एंट्री देईल. म्हणजे अगदी डोंबिवली परिसरातील ग्रामीण संघांना 1 रुपयात एंट्री देण्याचं त्यांनी ठरवलं होतं आणि त्यांनी तो शब्द त्यांचा पूर्ण देखील केलाय. बऱ्याचशा टीमला आपण ग्रामीण संघाला पाहिलं की 1 रुपयात एंट्री त्यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे. 48 ग्रामीण संघ टोटल. टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप त्याला आपण म्हणतो. हा फटका फार छान पाहायला मिळालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून बॉल साईल सीमारेषा पार. वन मोर, चौकार 4. बारा बॉलवरती 28 पाहिजे होत्या. 2 बॉलवरती 10 बनवल्यात. सुरेख बॉल पाहायला मिळाला. इथून अगदी बुंदात चेंडू फेकला जातोय गोलंदाज भावेश तुर्भेकरच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता. 9 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 18 धावसंख्येची गरज. दोन्ही टीमचे प्रयत्न हा सामना जिंकण्यासाठी मात्र चालू आहेत. इथून देखील ऑन साइडला फटका कदाचित फसल्यासारखा वाटला होता आणि झेल ड्रॉप झाली आहे. इथून आम्हाला देखील परफेक्ट दिसत नाहीये. ऑन स्क्रीन वरती पाहावं लागेल झेल ड्रॉप झाले का. झेल ड्रॉप झाले. संधी मिळाली आहे. अगदी संधीचं सोनं आता करावं लागेल ते अजय पाटीलला. क्रिकेटमध्ये फिल्डिंगला फार महत्व आहे. रोहित शर्माचा तिसारा परेरानं सोडलेला झेल आणि तिथून रोहित शर्मानं बनवलेल्या त्या 264 धावा म्हणजे झेलला क्रिकेटमध्ये फार किंमत आहे. ओ या वेळेला नो लुक स्ट्रोक पाहिलाय. अँड्रे फ्लेचरची आठवण करून देण्याला अगदी मार खाली होती परंतु बॉल गेला उंच सीमारेषा पार. षटकार.
थँक्यू डीजे. 7 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. 11 धावसंख्येची गरज. राहुल पाटील. ओ या वेळेला देखील भीमटोला पाहायला मिळालाय. मिड विकेटच्या वरतून 1 मोर 6. आणखीन एक षटकार. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट न. फटका छान पाहायला मिळालाय. ऑफ साइडला फटका. एक धाव कंप्लीट. थोडीशी मिसफिल्ड. दुसरी साठी परतले. दुसरी धाव ही चित्त्याच्या चपळाईनं आणि हरणाच्या वेगाने कंप्लीट. 2 रन या बॉलवरती धावून झाल्या. 2च्या मदतीने संघाची एकूण धावसंख्या पोहोचली ती 63 या आकड्यावरती. 5 बॉल अजून इथून शिल्लक आहेत आणि 3 धावसंख्येची गरज. वैयक्तिक अजय पाटील खेळतोय तो 46 या धावांवरती. त्याला 50 धावा बनवण्यासाठी 4 पाहिजेत आणि जिंकण्यासाठी 3. हा चेंडू थोडासा खराब पाहायला मिळालाय. अगदी फॉलो करण्याचा प्रयत्न होता. अगदी जास्तीचा बाहेर जाणारा चेंडू. पंचांनी मात्र वाईड बॉल घोषित केलाय. अवांतर रन मिळेल. अवांतर रनच्या साह्याने धावसंख्या पोहोचेल ती 64 या आकड्यावरती. 2 धावसंख्येची अजूनही गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. 2 धावसंख्येची गरज. यावेळेस देखील बॉलला सोडून दिला. लिव्ह केलं जाते फलंदाज अजयच्या माध्यमातून. आणखीन एक वाईड बॉल आणि इथून सामना सोपा होतोय तो फलंदाजी करत असताना आई गावदेवी दहिसर या संघासाठी. स्कोर इज लेवल नाव बट कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. 46 धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. इथून चौकार षटकार आला तर सामना देखील जिंकेल आणि प्रेक्षकांची मन देखील जिंकले त्या खेळाडूनं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फलंदाजासाठी. या स्पर्धेतील माणस आजच्या दिवसातील दुसरी 50 आली ती फलंदाज अजय पाटीलच्या बॅटमधून. षटकार. पन्नास धावा बनवणारा